तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे संकेत आपल्याला पाहायला मिळणार. तर जाणून घेऊया या तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे वातावरण सध्या आपल्याला थंडीचे जाणवत आहे. राज्यामध्ये सकाळीसुद्धा आणि दुपारच्यासुद्धा थंडी आपल्याला जाणवत आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 14 तारखेपासून राज्यामध्ये जे आपल्याला 14 तारखेपासून ते जवळ-जवळ अ, 20 तारखेपर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता काय राहणार नाही. फक्त जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या महिन्यामध्ये जी अवकाळी पावसाची शक्यता आहे ती आपल्याला 25 तारखेच्या नंतर राहणार आहे. अवकाळी पाऊस जे आहे 25 तारखेच्या नंतर येणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त 14 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. थंडीमध्ये थोडीफार कमतरता जाणवेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये फक्त थंडी जाणवणार आहे. थंडीमध्ये वाढ होईल आणि 15 तारखेनंतर थंडीचे प्रमाण जे आहे आपल्याला कमी व्हायला सुरुवात होईल 25 तारखेपर्यंत आणि 25 तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.